श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या या सक्सेस समर्थ रीना या यूट्यूब चॅनलवर. आज आपण माहिती बघणार आहोत अमावस्याविषयी. बघा, अमावस्या आहे 12 ऑगस्ट 2026ला अमावस्या लागणार आहे. म्हणजे ॲक्च्युली बघायला जर कधी गेलं तर 11 ऑगस्टलाच अमावस्याही लागणार आहे, पण ही अमावस्या उत्तर रात्री लागत आहे 11 तारखेला. म्हणून आपल्याला 12 तारखेलाच अमावस्याचे जे काही उपाय आहेत ते करायचे. बघा, वार आहे बुधवार. या दिवशी आपण कुठल्या सेवा करू शकतो? हा दिवस जो आहे अमावस्याचा, हा दिवस आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील खूप शुभ मानला जातो. किंवा ज्या काही जे काही तांत्रिक विद्या आहे ना, ती देखील या दिवशी करता येते. पण आपल्याला तसं काही करायचं नाही. तर तुम्हाला तुमच्या घरातली देखील नकारात्मकता या दिवशी काढता येऊ शकते. घरातला आपलं वाहनांचा उतारा देखील या दिवशी आपल्याला आपण करू शकतो. किंवा हा दिवस आपल्या पितरांना देखील समर्पित असतो. या दिवशी आपण पितरांची देखील पूजा करू शकतो. चला तर मग व्हिडिओला वेळ वाया न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात प्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यावर तुम्हाला पितळ तुष्टिकारक पितृस्तोत्र हे आठवणीने म्हणायचे. तर ते कसं म्हणणार? बघा, जे समर्थ सेवेकरी आहे त्यांना माहिती की पितळ तुष्टिकारक पितृस्तोत्र हे काय, पण तरी देखील तुम्हाला सांगू इच्छिते की जे सेवेकरी नाही आहेत त्यांनी काय करायला हवं. सकाळी उठल्यावर तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला पितळ तुष्टिकारक पितृस्तोत्र हे म्हणायचं आहे. जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये बघून तुम्ही म्हणू शकता, किंवा मग मोबाईलला तुम्ही पितळ तुष्टिकारक पितृस्तोत्र जर टाकलं तर इझिली त्याची माहिती तुम्हाला मिळून जाईल. ते स्तोत्र कसं वाचायचं. त्यानंतर फक्त मिनिटभर लागतो ते वाचायला. किती? फक्त मिनिटभर, मिनिट किंवा 1.5 मिनिट. त्यानंतर मग तुम्हाला ते वाचून झाल्यावर बाथरूममध्ये जायचं आहे. बाथरूममध्ये हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत व चूड भरायची म्हणजेच गुळणा करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे आपल्या उंबरठ्याला. आता उंबरठ्याला हळदीचं लेपन कसं करणार? एक बाऊल घ्या, त्यामध्ये हळद टाका, गौमूत्र टाका व गुलाबजल टाका. हे तिघं एकत्रित करून आपला उंबरठा आधी स्वच्छ करा, पाण्याने धुवून घ्या किंवा स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर तुम्हाला हळदीचं हे लेपन करायचं आहे. लेपन झाल्यानंतर त्या हळदीच्या लेपनावर तुम्हाला लक्ष्मीचे पद्मचिन्ह हे कुंकवाने काढायचे आहेत आणि थोडीफार रांगोळी म्हणजे टाकली तर चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपला उंबरठा म्हणजे अधिक सुरेख दिसतो बा. त्यानंतर मग तुम्हाला घरातली पूजा करायची. बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला घरातला झाडू काढायचा आहे. झाडू काढताना घरातली जाळं जडमट जे काही असतील टॉयलेट बाथरूमचं ते देखील तुम्हाला जाळं जडमट काढायचं आहे. जे मी तुम्हाला मागच्या वेळेस मीठ सांगितलं होतं की मीठ, खडा मीठ असेल ते तुम्हाला या दिवशी सॅटर्डेला तर आपण चेंज करूच, पण या दिवशी जरी तुम्ही चेंज केलं तरी म्हणजे चांगलं या दिवशी फ्लश करून द्या व दुसरं ठेवायला सुरुवात करा. त्यानंतर तुम्हाला जाळं जळमट वगैरे काढून जी तुम्ही फरशी पुसणार, या दिवशी तुम्हाला फरशी आवर्जून पुसायची. आणि फरशीच्या पाण्यात तुम्हाला काय टाकायचं आहे? हळद, लिंबू आणि खडा मीठ आठवणीने टाकायचं आहे. हे तिघं जिन्नस एकत्रित करून तुम्हाला फरशी पुसायची. त्यानंतर तुम्हाला पूजा देखील करायची. पूजा कशी करणार? जे तुमच्या घरात जेवढेही दिवे असतील, ह्या अमावस्याला आषाढी अमावस्याही म्हणू शकतो, गतहारी अमावस्या देखील म्हणू शकतो, किंवा मग दीप अमावस्या देखील म्हणू शकतो. त्यामुळे ह्या अमावस्याला तुम्हाला आवर्जून दिव्यांचीही पूजा करायची. दिव्यांना स्वच्छ घासून पुसून सगळे दिवे तुम्हाला देवाजवळ लावून द्यायचे, प्रज्वलित करायचे. म्हणजे मग ही पूजा तुम्ही सकाळी करू शकता किंवा प्रदोषकाळी देखील करू शकता. त्यानंतर घरातला जो आपला म्हणजे देव्हारा आहे तो देव्हारा स्वच्छ, देवांना पितांबरीने आंघोळ वगैरे घालून छान स्वच्छ वगैरे पुसून त्यांची पूजा देखील करायची. या सगळ्या झाल्या पूजा. त्यानंतर तुम्हाला ह्या दिवशी गाईची देखील पूजा करायची. आणि त्यानंतर सायंकाळी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीची पूजा कशी करायची. बघा, लक्ष्मी प्राप्तीची पूजा करण्यासाठी तुम्हाला नित्यसेवेचं पुस्तक असणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी नेहमी सांगत असते, नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये, की नित्यसेवेचं पुस्तक आणा. नाहीतर मग तुम्ही यूट्यूबला देखील सर्च करू शकता. बघा, कनकधारा स्तोत्रम, व्यंकटेश स्तोत्रम, श्री सुक्तम हे तिघं तुम्हाला वाचायचे आहेत. कधी? प्रदोषकाळी. आणि त्यानंतर जो काही तुम्ही स्वयंपाक वगैरे बनवणार त्याचा देखील तुम्हाला ह्या दिवशी देवाला हा नैवेद्य लावायचा आहे. व्हिडिओ मोठा झाला असेल तर प्लीज माफ करा, पण माहिती महत्त्वाची वाटली म्हणून देण्याचा मी प्रयत्न केला. आणि हो, ह्या दिवशी तुम्हाला जर उतारा करायचा जर ठरला तर कसा उतारा करणार? एक नारळ घ्यायचा
नारळ म्हणा किंवा बघा नारळ आता 40 रुपयाला एक यायला लागला. मग प्रत्येक वेळा नारळ आपल्याला नाही परवडणार, कारण जर आपण जर विचार केला की आपला वाहन प्रत्येकाकडे आता अवेलेबल आहे, वाहनाचाही उतारा करा किंवा मग मेन म्हणजे आपलं जे घर आहे घरावरून देखील काही लोक उतारा करतात. मग 40 रुपये जाणं हे शक्य नाही ना. आणि अमावस्या म्हटली की दर महिन्याला ही येत असते. त्यामुळे तुम्हाला पिवळी मोहरी तुम्हाला सहज इझिली जे धार्मिक जे दुकानं असतात, धार्मिक म्हणजे जिथं पूजेचे जे साहित्य वगैरे मिळतं ना, त्या शॉपवरती तुम्हाला इझिली पिवळी मोहरी मिळून जाते. ही तांत्रिक विद्येसाठी देखील त्याचा उपयोग हा केला जातो. तर तुम्हाला ती पिवळी मोहरी उजव्या हातात धरायची आहे व तुम्हाला जर तुमची जर वाहने असतील, जसं रिक्षा म्हणा किंवा मग मोटरसायकल वगैरे म्हणा, दरवाजे आपलं घर म्हणा, तुम्हाला उजव्या हातात घेऊन असा हात म्हणजे करून तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा 7 वेळा हा पिवळ्या मोहरीचा उतारा करायचा आहे. किंवा नारळ घेतलं तरी काही हरकत नाही. 7 वेळा उतारा करून एखाद्या म्हणजे सुनसान ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायचं की जेणेकरून कोणाचा पाय वगैरे हा पडणार नाही. अशाने देखील आपली जी काही नकारात्मकता असते किंवा काही वाईट दुष्ट असेल आपल्या घराला म्हणा किंवा आपल्या वाहनांना म्हणा, तर ती देखील लागत नाही किंवा लागली असेल ती देखील निघून जाते. हे तुम्ही तर आवर्जून म्हणजे अमावस्यालाही करायलाच पाहिजे. आजच्या दिवशी एवढंच. भेटूयात आपण पुढच्या दिवशी. व्हिडिओ मोठा झाला तर माफी असावी. चला तर मग आपण भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.